लक्षवेधी क्रमांक 5 सुधाकर आडबाले. लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीच्या संदर्भामध्ये शासनाने 28 जानेवारी 2019ला एक नवीन आकृतीबंध प्रसिद्ध केला आणि त्याच्यानुसार 7/3/2019ला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि उच्च माध्यमिकमध्ये पदभरतीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला. परंतु 22-23 पर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद संच मान्यतेमध्ये दर्शविल्या जात नव्हती, म्हणून ती भरल्या गेली नाही. परंतु 22-23 मध्ये संच मान्यतेमध्ये ती पदं दर्शवल्या गेली. त्याच्यानंतर शासनपत्र 21/2/2024 नुसार त्या पद भरण्याच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित झालं. त्याच्यानंतर शासनाने परत एक 4/4/2025ला काही नियमांच्या अधीन राहून 100% पदभरतीची कारवाई करण्याच्या संदर्भात पत्र निर्गमित केलं आणि या संदर्भामध्ये परत या ठिकाणी शासनाच्या शासन निर्णयानुसार 21/2/2024 4/4/2025 नुसार अनेक संस्थाचालकांनी, मुख्याध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती केली. परंतु मध्ये 28/5/2025च्या संचालकाच्या पत्रानुसार 4/4/2025च्या परिपत्रकाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली होती. त्यामुळं या ठिकाणी आज 21/2/2024च्या परिपत्रकानुसार 4/4/2025च्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, त्यांच्या नेमणुका झाल्या, येऊनही त्यांना मान्यता दिली. परंतु अनेक प्रकरणं शालार ताडीसाठी विभागीय स्तरावरती डेप्टी डायरेक्टरकडे या ठिकाणी प्रलंबित आहेत. 21/2/2024 नंतर आज 2 वर्ष झाले त्यांच्या नियुक्त्या झाल्या, परंतु असे कर्मचारी पगारापासून आजतागायत त्या ठिकाणी वंचित आहे. या संदर्भामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक केस दाखल झाली आणि त्या केसचा निर्णय 23 तारखेला आलेला आहे आणि त्या 23 तारखेच्या निर्णयामध्ये 28/5/2025ला जी संचालकानं स्थगिती दिली होती, ती स्थगितीचं पत्र रद्द करण्याच्या संदर्भामध्ये कोर्टानं निर्णय दिलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मागील 2 वर्षापासून शालार ताडीचे जे प्रकरणं प्रलंबित आहेत ते देण्याच्या संदर्भात, शालार ताडी देण्याच्या संदर्भात आपण विभागीय स्तरावरती आदेश निर्गमित करणार का? सभापती महोदया, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये यापूर्वी शासनाचं जे पत्र होतं 21 फेब्रुवारी 2024 आणि त्याच्या पुढचं जे काही पत्र होतं 28/5/2025 या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जी काही प्रक्रिया संपन्न झाली असेल, ही प्रक्रिया जी काही विहित पद्धती आहे, ज्या कार्यपद्धतीनुसार संच मान्यता करून घेणं, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन करणं आणि इतरही जी काही विहित पद्धती आहे, जी शासन निर्णय 2019च्या मध्ये विशद करण्यात आलेली आहे, त्या पद्धतीमध्ये जे काही असेल त्या संदर्भामध्ये तपासून त्या संदर्भात सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी केला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये 28/4 शासन निर्णय दिनांक 4/4/2025चा जो काही निर्णय करण्यात आलेला आहे, त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 4 महिन्यामध्ये संपूर्ण विभाग पातळीवर तयारी करून शिक्षकेतर पदांच्या संदर्भामध्ये एक 2025च्या पत्रामध्ये जे काही नमूद केले त्या कार्यपद्धतीनुसार पुढे मार्गक्रमण केलं जाईल. आता हे पहा, सगळ्या सदस्य 5 जणांनी हात वर केला. प्रत्येकाला मी बोलायला देणार आहे. एकदा हात वर केला की माझ्या लक्षात राहतं. साधारण किशोर दराडे. धन्यवाद सभापती महोदय. फक्त थोडक्यात प्रश्न घ्या आणि स्पेसिफिक.
माझा पहिला प्रश्न असा आहे, अनुकंपाच्या भरती संदर्भातला आहे. अनुकंपाची भरती होऊन बऱ्याच दिवस झालेली आहे, पण अद्यापही खालचे अधिकारी शालार्थ आय डी देत नाही. अनुकंपाची परिस्थिती अशी आहे, घरचा करता माणूस गेल्यानंतर त्याच्या घराकडे कोणीही लक्ष देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, फॅमिलीकडे लक्ष देत नाही. आणि त्या शिक्षक गेल्यानंतर त्याचे आई वडील असतील, त्याचे परपंच त्याच्यावर अवलंबून असते. अनुकंपाची ऑर्डर संस्थेने दिल्यानंतर सुद्धा अधिकारी शालार्थ आय डी देत नाही. याचं कारण अद्यापही मला समजलं नाही. हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, 21 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयात किती पदे भरलेले आहे आणि किती लोकांना शालार्थ आय डी दिला? थकीत वेतना संदर्भात उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 70% लोकांचे वेतन आणि इतर अनुदान बाकी आहे. ते कधी देणार आहात? तिसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी अधिकारी खाली उत्तर देत्या, आमच्याकडे स्टॉप नाही, 17 लोकांचा स्टॉप आहे, पण हल्ली 5च लोक आहे, त्याच्यामुळे कामकाज होत नाही. दुसरं त्यांचं नेहमी उत्तर असतं, SIT नेमलेलं आहे, आम्हाला SITच्या अधिकाऱ्यांनी बोलवलंय, त्यामुळे एकही मिनिटं उत्तर महाराष्ट्रातला 5ही जिल्ह्यातला शिक्षण अधिकारी आणि क्लार्क तिथं SITच्या नावाखाली नसतो. म्हणून माझं मंत्री महोदयांना विनंती आहे, आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी उपसंचालकांना मी मीटिंग घेतली होती, तर एक साधारण 1000 प्रकरणं 5ही जिल्ह्यातले पेंडिंग आहे. ते प्रकरणं साधारणतः किती दिवसात काढण्याचा आदेश मंत्री महोदय करतील? सभापती महोदया, अनुकंपा भरतीच्या संदर्भामध्ये शासनाचे जे काही विहित नियम आहेत त्या नियमांच्या अधीन राहून यापूर्वीची जी काही कायदेशीर कार्यपद्धती आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांचे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून निश्चितपणे जी जी काही अनुकंपाच्या संदर्भातली पदं असतील त्या संदर्भामध्येही 27/1/2026च्या अन्वये सुधारित अनुकंपा धोरण पण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून नियमाच्या अधीन राहून ही जे काही निकषात बसतात ही प्रकरणं तात्काळ मार्गी लावावीत, अशा प्रकारचे निर्देश दिले जातील. ठीक आहे. सन्माननीय अभ्यंकर ते आसगावकर सगळ्यांना देणार आहेत. धन्यवाद सभापती महोदय. माझे 5 प्रश्न आहेत. एवढे असे प्रश्न लहान लहान अभ्यंकर प्रश्न साहेब, हे आहेत. पहा, लक्षवेधीचा एक नुसतं 2-3 प्रश्न विचारतोय, पार्श्वभूमी सांगत नाही. हे पहा, 31/10/2022चा वित्त विभागाचा निर्णय होता. तो निर्णय सर्व विभागांना लागू असताना 21/2/2024ला शालेय शिक्षण विभागाने या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भातला आदेश देऊन वित्त विभागाने काढलेल्या आदेशाचं त्यामुळे उल्लंघन झालं असं मला जे वाटतंय ते योग्य आहे का? 21/2/2024च्या शासनादेशाने दिलेली परवानगी शिक्षण संचालक अथवा आयुक्तांनी रोखण्याची कार्यवाही ही नियमास धरून आहे काय? नंतर माध्यमिकमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वय नियम 94ब प्रमाणे राहणार आहे काय? नियुक्तीला परवानगी दिल्या असताना मान्यता दिल्यानंतर बंदीच्या कारणाने शालार्थ थांबवणे बेकायदेशीर होते असे आम्हाला वाटते. हे योग्य आहे काय? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजे परवानगी दिल्यानंतर सुद्धा राज्य शासनाची परवानगी असताना मान्यता असताना शालार्थ थांबवले असेल तर त्या संदर्भातला जाब त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाणार आहे काय? आणि शेवटचा प्रश्न आहे, 21/2/2024 नंतरच्या नियुक्त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता आणि शालार्थ दिल्या जाणार आहे काय? सभापती महोदया, मला वाटतं की यापूर्वीच उत्तर देत असताना मी सांगितलेलं आहे की 21/2/2024 आणि तो मध्यंतरीचा जो काही कालावधी आहे 28/5/2025 या कालावधीमध्ये जी काही प्रक्रिया झालेली असेल ती विहित पद्धतीनुसार त्याची खातरजमा करून, ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ
संच मान्यता घेणं, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी यांचं समायोजन आणि जी काही विहित कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचं पडताळणी करून त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल हे मी आधीच घोषित केलेलं आहे. आजगावकर. सभापती महोदय, या ठिकाणी हो ना, उत्तर एका 28/5/2025 त्या ठिकाणी शिक्षकेतर भरतीबाबत न्याय चाललाय. थांबवलेला आहे. अजून परंतु एक तास त्याच्या time अगोदर मिळाला. शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या मान्यता दिल्या त्या मान्यतांना शालार्थ ID मिळालेला नाही. तर या अनुषंगानं त्यांना शालार्थ ID किती कालावधीत मिळणार, त्याचबरोबर उत्तरामध्ये दिलेला आहे 24-25ची संच मान्यता पूर्ण झाल्यावर रिक्त पदांचा आढावा घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल. आता 25-26ची संच मान्यता आली तरी अतिरिक्त समायोजन झालं नाही, तर त्यातल्या त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं समायोजन कधी होणार? सभापती महोदय, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्येच ही प्रकरणं पेंडिंग होती आणि मग 6/2/2024 पर्यंत त्याला स्थगितीच होती. मला वाटतं की या संदर्भातला न्याय निवाडा झाल्याच्या नंतर जे काही शासनाने पत्र निर्गमित केलेलं होतं त्यानुसार जी काही विहित कार्यपद्धतीनुसार प्रक्रिया झालेली असेल तर ती प्रकरणं निकाली काढण्याच्या संदर्भात सूचना त्या ठिकाणी दिली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने आणि त्या क्वालिफिकेशन प्रमाणे तो स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून 28/5/2025च्या धोरणानुसार पुढे मार्गक्रमण केलं जाईल. ज्ञानेश्वर म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदया. तुम्ही काढले. मंत्री महोदय, दोनच प्रश्न माझे आहेत फोन करायचा. की लिपिक प्रत्येक शाळेमध्ये गरजेचा आहे. वरिष्ठ लिपिक संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्येच्या अभावी सरप्लस झाले आहेत. तर वरिष्ठ लिपिकांना त्यांची जी वेतन श्रेणी आहे त्याचं प्रोटेक्शन देऊन त्यांना अतिरिक्त आपण करण्याचा निर्णय घेणार का? दुसरा की आपल्याकडे सध्या शिपाई भरती होत नाही. मानधनावर शिपाई नेमला जातो. त्या शिपायाला फक्त 5,000 रुपये मानधन दिलं जातं. कोकण विभागात तर बऱ्याच ठिकाणी ते मानधन अजून आलेलं नाही. ते वेळेत मिळावं आणि त्याच्या मानधनामध्ये वाढ व्हावी, किमान 10,000 ते 15,000 रुपयाची वाढ हवी, अशा प्रकारची मागणी आहे. आणि आता अनेक बिलं रिजेक्ट केलीत. भरपूर मोठ्या महाराष्ट्रातील तुम्ही जर संपूर्ण माहिती घेतली मंत्री महोदय तर फरक बिलं जी आहेत, थकीत बिलं आहेत, मोठ्या प्रमाणावर जे रिजेक्ट केलेली आहेत त्याची काही विस्तृत अशी कार्यवाही सुरू आहे. तर त्याकरता थोडासा वेळ वाढवून द्यावा, अजून 10 दिवसाचा 15 दिवसाचा, आणि सर्वांची बिलं ॲक्सेप्ट करावी, कारण पुढच्या वर्षी डायरेक्ट ही बिलं ॲक्सेप्ट होणार. तर यावर कारवाई करणार का? सन्माननीय सदस्य महोदय, म्हात्रे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या तपासून घेऊ आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत जे काही नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही केली जाईल. ठीक आहे, आता अडवाले शेवटचा. हा महोदय, या ठिकाणी 21/2/2024 नुसार ज्या मान्यता दिलेल्या आहेत त्या मान्यता देत असताना संस्थेने जाहिरात प्रसिद्ध करून ईओची परवानगी घेऊन माझ्या जिल्ह्यामध्ये एकही शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त नसल्याची खातरजमा करून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेला आहे. ईओनं सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत आणि संच मान्यतेमध्ये पद मान्य आहेत, अतिरिक्त नाहीचं प्रमाणपत्र दिल्या गेलेलं आहेत आणि सर्व प्रक्रिया झाली. तरी पण 2 वर्षापासनं ही सगळी प्रकरणं प्रलंबित आहे. अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. 21/2/2024 शासनाचं परिपत्रक हे संचालकांनी रद्द केलेलं आहे. तर म्हणजे मुख्याध्यापकांनी घेतलेला निर्णय एखादी खालच्या अधिकाऱ्याने तो रद्द करणं हे संयुक्तिक नाही आणि या सगळ्या घोळामध्ये या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ ID प्रलंबित राहिलेला आहे. तर या शालार्थ ID तपासून निर्णय घेणे, तपासण्याचे अधिकार शेवटी कोणाला? डेप्टी डायरेक्टर आणि ईओला आहेत. ते प्रकरण सगळे मंत्रालयाकडे येणार नाही. त्यांना तपासून निर्णय घेण्याचे तात्काळ आदेश निर्गमित करावे असे मी आजच्या प्रसंगी मागणी करतो. सभापती महोदय, मी यापूर्वीच या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे.
21/2/2024 आणि 28/5/2025 या कालावधीच्या दरम्यान जी काही शासनाच्या पत्रानुसार कार्यवाही झालेली, तर या संदर्भामध्ये जी काही कार्यपद्धती आहे, संच मान्यता आपणही ते मान्य केलेलं आहे, समायोजन, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं जी काही कार्यपद्धती आहे, या विहित कार्यपद्धतीनुसार जी काही प्रक्रिया झालेली असेल, नियमाप्रमाणे झालेलं असेल, तर त्याला सकारात्मक घेऊ आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाईल. ठीक आहे सरनाईक, शेवटचा आता बस झाला. धन्यवाद सभापती महोदय. या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदय असल्यामुळं मी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहे. लक्षवेधीवर घ्या. हो, या लक्षवेधीच्या संदर्भात आहेत की आता सर्व शैक्षणिक प्रणाली जी आहेत ही ऑनलाईन पद्धतीने होऊन राहिलेली आहे. या ऑनलाईन पद्धतीमध्ये संच मान्यता हे NICच्या माध्यमातूनच सदोष संच मान्यता दुरुस्ती केली जाते पुण्याला. माझा प्रश्न हा आहे की ही सर्व संच मान्यता वगैरे जे UDAS प्रणाली वगैरे जे आहेत, ऑनलाईन प्रक्रिया, या विभाग स्तरावर आपण आणणार का? सभापती महोदय, तपासून घेऊ.